शकता खूप छान प्रकारे भाजी झालेली आहे। तर नमस्कार YouTube फॅमिली, किरण गोटे चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे। तर खूप दिवसानंतर आज आपण दाखवणार रेसिपी व्हिडिओ। तर बघू आज अर्चना काय बनवणार आहे जेवायला। मी नक्कीच तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करेन, तुम्ही माझा व्हिडिओ बघण्याचे नक्कीच प्रयत्न करा। तर चला आपण बघू आता अर्चना काय बनवणार आहे जेवायला। बघू शकताय इकडे आहे मिक्स भाजी, बटाटा, वाटाणा, फ्लावर्स आणि वाटाणे आणि शेंगदाणे घेते भाजून। अर्चना काय भाजी बनवत आहे तू? वाटाणा, बटाटा, फ्लावर, वांगे ही सगळी मिक्स भाजी बनवणार आहे आणि ते पण एकदम सोप्या पद्धतीने। जास्त मसाला टाकायची आपल्याला काही गरज नाहीये। तर तुम्ही आपला कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा। तर इथं बघा मी इथं घेतले शेंगदाणे भाजून, शेंगदाणे टाकणार आहे मी आणि कोथिंबीर, लसूण आणि थोडीशी अद्रक, बस। हो, खोबरं वगैरे काहीच नाही? काहीच नाही। बघा आपले शेंगदाणे भाजलेले आहेत, घेऊ आपण काढून। तर हे शेंगदाणे मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे याचा आधी। तर अगोदर मी याचं साल्ट काढून घेते शेंगदाण्याचं। चपात्याचं पीठ मळून ठेवलेलं आहे मी। म्हणलं पटकन भाजी टाकली ना तर एक साईडला लगेच चपात्या करून घेते त्यासाठी, कारण आज आम्हाला खूप उशीर झालाय, उठायला पण उशीर झालाय आणि पोरं पण शाळेत गेले नाही, म्हणून म्हणलं पटकन अगोदर स्वयंपाक करते आणि नंतर सगळं काम करते। तर आता आपण इकडे बघा शेंगदाण्याचं साल्ट काढून घेतलेलं आहे, घेऊ आता आपण पटकन मिक्सर मधून ग्राइंड करू। ही बघा इकडे आहे आमची टीना, शेंगदाणे काढायला मिक्सर मधून। काढून हे बघा। आता मी याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घातलेली आहे, कुटून घेते आता एक ग्लासात। हे बघा कुटायचं। तर बघा बघू शकताय तुम्ही आपलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तयार झालेली आहे। तुम्हाला दाखवते मी काढून पूर्ण। दुकानामध्ये पण भेटते याची पेस्ट, पण ती दुकानामधली मला आवडत नाही म्हणून मी घरीच त्याची पेस्ट बनवली। भाजीला धुवून शेंगदाणे कूट, कोथिंबीर, लसूण आणि त्याची पेस्ट आणि इकडे टोमॅटो राई। तर घेऊ आता आपण झटपट भाजी बनवून लवकर। घेऊ आपण तेल टाकून कढईमध्ये, आपली कढई तापलेली आहे, ते तापलेलं आहे। तर अगोदर आपण घेऊ आहे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून, हे बघा। आता आपण टाकू टोमॅटो, टोमॅटो पण टाकला। आता आपण छान असं मिक्स करून घेऊया ह्याला। मग आता आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट। हे बघा शेंगदाण्याचं कूट आहे, मिक्सर मध्ये मी बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही पण नक्कीच भाजी बनवून बघा बहिणींनो, खूप छान लागते अशी भाजी। जेव्हा आपण हे टाकून आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत मसाले। आता आपण मसाला टाकून, हे बघा हा इथं मी टाकलाय मसाला, हा अजून एक एव्हरेस्ट मसाला टाकणार आहे। आता मस्त छान पैकी मिक्स करून घेऊया आपण। आता मीठ टाकून घेऊ आपण, हे बघा मीठ। वांगे, फ्लावर, बटाटे आहेत, मी तर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, हे पण आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊया। बघा अशा प्रकारे मी सगळं आता हे टाकून घेते। टाकून झालेलं आहे, याच्यामध्ये आपण काय काय इथं टाकलेलं आहे, फ्लावर आहे, बटाटा आहे, वाटाणा आहे आणि वांगे पण टाकलेत मी थोडेफार याच्यामध्ये। आपलं बघा वांग्याची भाजी म्हणजे सगळी मिक्स भाजी खूप छान अशी फ्राय झालेली आहे। तर आपण घेऊ याच्यामध्ये आता पाणी टाकून। तर बघू शकता इथं मी पाणी टाकलेलं आहे। तर भेटू आपण आता आपली भाजी झाल्यावर। तर आपण ठेवू आता याच्यावर प्लेट, हे बघा मी झाकून ठेवलेलं आहे इथं। आपण आता 2-3 मिनिटांनी भाजी झाल्यावर बघू। तर चला आपण बघू आपली भाजी झाली का। बघा बघू शकताय तुम्ही इथं आपली भाजी झालेली आहे आणि खूप छान झालेली आहे। आम्ही जास्त भाजी पातळ केली नाही, घट्ट केलेली आहे।
तर नक्कीच बहिणीनं तुम्ही पण ट्राय करून बघा सोप्या पद्धतीची भाजी. आणि तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली आपली छोटीशी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा.